मॅडम शुभ शुभ श्रावणी शुभू मी खूप खूप खुश आहेस खरंच शुभू आय लव्ह यू खरंच सांगते आय लव्ह यू सो मच शुभ 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 तुला कळतंय का आज काय झालंय ते मी जिंकले शुभू आणि सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय सगळं तू केलंयस आता मी दिवसभर बाबांबरोबर असेल 24 तास त्यांच्याबरोबर मला राहता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनात माझ्याबद्दल मला प्रेम निर्माण करता येईल काय रे असा काय बघतोयस तुमचा आनंद बघतोय तूच तर दिलायस तो मला काकू काकू ये ना इथे काय उभी आहेस ये लवकर ये अपर्णा मॅडमांनी आम्हासनी असं बघितलं असेल तर त्यासनी काय वाटलं असेल? मी आलोच ए थांब थांब तोंड गोड कर हे घे. माझं काम आहे आलो मी काकू इकडे ये, बस काकू तू बघितलंस का आज काय झालंय जी गोष्ट कधीच शक्य होऊ शकणार नाही असं मला वाटलं होतं ती गोष्ट शुभूने करून दाखवली आणि ती सुद्धा किती सहज मी खरंच सांगते शुभू म्हणजे ना शुभू खूप ग्रेट आहे खूप खूप ग्रेट काय ग तुला आनंद नाही झालाय अगं हो तुझ्या आनंदात मी आनंदी असणारच ना मग अशी का बघतेस श्रावणी शुभू आणि तू आता खूप जवळ आला होता ते काय होतं काकू शुभू माझा किती जवळचा मित्र आहे मी मला झालेला आनंद फक्त त्याला व्यक्त करत होते त्याच्याकडे म्हणून मिठी मारली बस तुझ्या मैत्रीबद्दल माहिती आहे मला श्रावणी मी काही तुला जाब विचारत नाहीये पण तू एका मिनिस्टरची मुलगी आहेस हे कायम लक्षात ठेव तू जे करशील ते सांभाळून कर म्हणजे मी काही चुकीचं वागले का नाही नाही तू काही चुकीचं करते असं नाही म्हणायचं मला पण नंदाकाच्या नजरेत हे खूप चुकीचं आहे आणि हे तिच्या लक्षात आलं ना तर होत्याचं नव्हतं होईल नंदाकाचं खूप बारीक लक्ष आहे तुझ्यावर हे तुला चांगलं माहिती आहे तिला तुला त्रास देण्याची एकही संधी देऊ नकोस एवढंच मला म्हणायचंय म्हणजे आता काय मी आनंद साजरे करायचं नाही का